रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण मग बोला काय विषय जोड विषय पाऊस आहे. अरे पावसावरती काय बोलतो लावा ना. मीडियावर देशाला आपल्या पंतप्रधानांनी सल्ला दिला होता राज्यांना एकत्रित येऊन इंडिया प्रश्न असा आहे, नीती आयोगाच्या बैठका झाल्या, मग काल एनडीए प्रणित मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या. स्वतः प्रधानमंत्री टीम इंडिया म्हणून काम करतायत का? तर नाही. ते भारताला विश्वासात घेत आहेत का? अजिबात नाही. जे भाजप शासित राज्य आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेत आहेत का? त्यांच्या पलीकडचे जे राज्य आहेत, भाजप शासित राज्य नाहीत, त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते विश्वासात घेत आहेत का? अजिबात नाही. प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घेत आहेत का? अजिबात नाही. त्यांनी पेहलगाव हल्ल्याचं सरळ सरळ राजकारण सुरू केलेलं प्रधानमंत्री, आणि ते राजकारण अशा बैठकात सुद्धा होत आहे. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा ऑपरेशन सिंधूरवर चर्चा होते. लक्षात घ्या, नीती आयोगाच्या बैठकीत ऑपरेशन सिंधूरवर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री त्याच्यावर चर्चा करतात. हे राजकारण. बिहार सारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांचे लष्करी गणवेशातले फोटो आणि होर्डिंग लावले जातात, भाजप फोटो. त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आम्हाला असं म्हणता की पेहलगाव हल्ल्याचं राजकारण कोणी करू नये, कोणी करू, आणि आम्ही ते मान्य करू. आणि तुम्ही प्रधानमंत्र्यांना लष्करी गणवेशातले फोटो, होर्डिंग, टीव्हीवर जाहिराती, अशा पद्धतीचं राजकारण करून तुम्ही या आमच्या संपूर्ण युद्धाचं, शहीद झालेल्या जवानांचं आणि ज्यांचं कुंकू असल्याच्या महिलांचं अपमान करता. ऑपरेशन सिंधूर तुम्ही केलंय ते राष्ट्रासाठी केलंय, भाजपसाठी केलंय का? ऑपरेशन सिंधूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय. ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय. हे राजकारण नाही तर काय? मग सिंदूर यात्रा काढताय ना, मग सर्वपक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन यात्रा काढा. हा देशाचा विषय, हा भाजपचा विषय म्हणून तुम्ही काय एक सगळं उपद्व्याप सुरू केले? हे अत्यंत घृणास्पद आहे. एक तर 26 महिलांचं ज्याने कुंकू पुसलंय, सिंदूर पुसलाय, हे 6 अतिरेकी गायब झाले. तुम्ही त्यांचा शोध लावू शकला नाही. पाकिस्तानला धडा शिकवलेला नाही योग्य पद्धतीने. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली तुम्ही पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबवलेलं आहे, आणि आता राजकीय फायद्यासाठी ऑपरेशन सिंधूरच्या यात्रा काढताय भारतीय जनता पक्ष. राऊतसाहेब, काल एनडीएची बैठक झाली, नीती आयोगाची बैठक झाली. या बैठकीला सगळ्या राज्याचे, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यात पंतप्रधानांनी हे क्लिअर केलं आहे की या पुढचा जो काही एनडीएचा अजेंडा असेल तो 3 गोष्टींवर असेल. ऑपरेशन सिंधूर यात्रेचा देशांतर्गतही परिचय करून देणं किंवा माहिती देणं, म्हणजेच राजकारण. भारतीय जनगणना जी जाहीर केलेली आहे तो एक मुद्दा असेल. आणि तिसरं, देश भारत हा जगातली 4थी पॉवरफुल इकॉनॉमी आहे हे आता अहवालात हा प्रोपगंडा आहे, हा अपप्रचार आहे.
ऑपरेशन सिंदूर हा जर अजेंडा असेल, याचा अर्थ पुलवामामध्ये जो संशय आम्हाला येतो आहे, तेही आरोपी सापडले नाहीत, ते गुन्हेगार सापडले नाहीत, त्याचं राजकारण केलं. आणि आता पहलगावमध्ये सुद्धा जे घडलंय, आम्हाला त्याच्या मागे काही राजकारण किंवा कारस्थान आहे का असा संशय लोकांना येईल. तुम्ही ऑपरेशन सिंदूर हा अजेंड्यावर घेताय राजकारणाच्या, याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी सगळं घडवताय का? हा स्पष्ट एक संकेत प्रधानमंत्र्यांच्या कृतीतून दिसतोय. ते देशासाठी योग्य नाही. मुळात प्रेसिडेंट ट्रम्पचा हस्तक्षेप या देशातला जो वाढलेला आहे सातत्यानं, त्याच्यावर प्रधानमंत्री बोलत नाही. ऑपरेशन सिंदूर हे सैनिकांचं, भारतीय सैनिकांचं ऑपरेशन, तुम्ही त्याचं श्रेय घेताय आणि भारतीय सैन्याचं मनोबल खच्ची करताय. अशा प्रकारचं काम देशातल्या कोणत्याही पंतप्रधानानं आतापर्यंत केलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही एनडीए शासित मुख्यमंत्र्यांना बोलवून ऑपरेशन सिंदूरवरती प्रचार करा सांगताय. तुमचा संबंध काय? या देशाला 3 सेना दल आहेत. त्या 3 सेना दलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत. त्यांच्याशी चर्चा केली का? 3 सेना दलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का? तुम्ही 3ही सेना दलांना या युद्धातून मागे खेचलेलं आहे. हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुडघे टेकायला लावलेले आहात, हे दुर्दैव आहे. एका बाजूला पंतप्रधान बैठकीत असं म्हणतात की नेत्यांनी वाचाळ विधानं थांबवा, कथा करतायत. भाजपचे खासदारच असं म्हणतात की तिथे महिलांनी अतिरेक्यांना प्रतिकार का नाही केला? तुमच्या महिलांना पाठवा घरातल्या, तुमच्या घरातल्या महिलांना पाठवा ना, त्या किती प्रतिकार करतात पाहूया. तुमच्या घरामध्ये प्रचार करा सांगते. तुमचा संबंध काय? या देशाला 3 सेना दल आहेत. त्या 3 सेना दलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत. त्यांच्याशी चर्चा केली का? 3 सेना दलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का? तुम्ही 3ही सेना दलांना या युद्धातून मागे खेचलेलं आहे. हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुडघे टेकायला लावलेले आहात, हे दुर्दैव आहे. एका बाजूला पंतप्रधान बैठकीत असं म्हणतात की नेत्यांनी वाचाळ विधानं थांबवा, कथा करतायत. भाजपचे खासदारच असं म्हणतात की तिथे महिलांनी अतिरेक्यांना प्रतिकार का नाही केला? तुमच्या महिलांना पाठवा घरातल्या, तुमच्या घरातल्या महिलांना पाठवा ना, त्या किती प्रतिकार करतात पाहूया. तुमच्या घरामध्ये जर उद्या असे कोणी घुसले तर तुमच्या महिला प्रतिकार करणार आहेत की त्यांच्या पुढे आपल्या सिंदूर किंवा कुंकवाचा पदर पसरणार आहे? त्याचा खुलासा करा. तुम्ही आमच्या 26 महिलांच्या कुंकवाचा अपमान करताय. त्यांनी काय करायला पाहिजे? मुळात जे हे बोलतायत त्यांनी गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे होता. ही वेळ आमच्या महिलांवरती कुंकू पुसण्याची जी आलेली आहे, ती अमित शहाच्या अपयशामुळे आलेली आहे. देशांतर्गत सुरक्षा हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रश्न आहे. त्यांच्यामुळे आमच्या 26 महिला विधवा झाल्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि तुम्ही महिलांना दोष देताय. हा निर्लज्जपणाचा सर्वोच्च टोक आहे. वाढीवरती नियंत्रण ठेवा असं मोदींनी सुचवलेलं आहे. ते स्वतःविषयी बोलतायत. हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये ते स्वतःविषयी बोलतायत. स्वतःविषयी ज्या पद्धतीने त्याने ऑपरेशन सिंदूरचं आणि लष्करी कारवाईचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या लोकांना ते ऑपरेशन सिंदूरचा प्रोपगंडा करायला सांगतायत, हा, त्यांनी स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे रामदास आठवले कदाचित महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही. ठीक आहे, त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका, मग राजीनामा द्या. राऊतसाहेब, जी विविध देशात शिष्टमंडळ पाठवलेली आहेत, अनेक देशांमध्ये या शिष्टमंडळांनी आपल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती पटलावर ठेवलेली आहे. मग ठेवू द्या ना, त्यांना त्यासाठीच पाठवलंय. विरोधी पक्षाला परदेशात पाठवलंय आणि देशामध्ये भाजपा सिंदूर यात्रा काढताय. सिंदूर यात्रा जेथे तुम्ही आमच्या 26 महिलांच्या पतींचे प्राण वाचवू शकला नाहीत, त्यांच्या नावानं तुम्ही सिंदूर यात्रा काढण्याचा निर्लज्जपणा करताय. हे लक्षात घ्या. इतका निर्लज्ज पक्ष या देशाच्या राजकारणात नाही, जगाच्या राजकारणात झाला नाही. सिंदूर पुसलं गेलं ह्याचं त्यांना काही नाही. सिंदूरचं राजकारण त्यांना करायचं. मराठी महत्वाचा विषय आहे की
तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाबद्दल सतत सकारात्मक बोलता आहात, युती करायची आहे, नात्याने जोडलं जायचंय असंही तुम्ही विधान केलं. आता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा मनसेच्या युतीशी आम्ही म्हणजे समजा तसं झालं तर त्याचं आम्ही स्वागत करू. तो मग त्यात ते चुकीचं काय बोलले? याआधी त्यांच्याकडून अशी विधानं होत होती की आम्ही संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही. बघा, मी वारंवार सांगतोय आणि मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगतोय वारंवार, हे स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की काही किरकोळ विषय असतील ते आम्ही मिटवू, लहान सहान किलमिश दूर करू, मतभेद संपवून टाकू. हे जेव्हा आम्ही सांगतो त्यानंतर माननीय आदित्य ठाकरे हे काय सांगतायत, आम्ही तयार आहोत. तुम्ही ते काल काय म्हणाले, परवा काय बोलले, ह्याच्यात कशाला जाताय? मी पण मराठी आहात, तुम्हालाही हे सगळं व्हावं असं मनापासून वाटायला पाहिजे. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. महाराष्ट्राच्या कपाळावरचा सिंदूर हा मुंबई आहे, तो पुसण्याचा प्रयत्न होतो आहे आणि फालतू लोक सिंदूर यात्रा काढतायत फडतूस. सगळ्या मराठी माणसाला प्रत्येक क्षेत्रातला वाटायला पाहिजे की मराठी माणूस हे व्हायला पाहिजे. पण राऊत साहेब, जे दिसतं आहे आतापर्यंत गेल्या 1.5 महिन्यात यावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत, आतापर्यंत असं दिसतंय की हे एकतर्फी प्रेम आहे. कारण शिवसेना सकारात्मक प्रतिसाद देते, पण मनसे असं म्हणते की प्रस्ताव पाठवा मग बोलू, आणि जे भूतकाळात घडलं त्याविषयीचे दाखले मनसेचे नेते देत आहेत. आम्ही भूतकाळात टोकावत नाही. भूतकाळाची खडगी उकरायची कोणी प्रयत्न केला तर भविष्यामध्ये खूप समस्या निर्माण होतात राजकारणात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भूतकाळ आमच्या बरोबरचा चांगला नव्हता, पण आम्ही एकत्र आलो, 2.5-3 वर्ष सरकार चालवलं, लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, आम्हाला चांगलं यश आलं. विधानसभेला आम्हाला यश प्राप्त झालं नाही कारण निवडणुका हायजॅक केल्या. तरीही आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत. या भविष्याच्या विचारानं आम्ही एकत्र आहोत. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं भूतकाळातून बाहेर येणं आणि भविष्याचा विचार करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आणि सोयीचं आहे. आम्ही त्या दिशेनं पावलं टाकलेली आहे. सर, इंडिया टीम में डालना चाहिए. मोदी जी कह रहे थे कि ऑपरेशन मुक्त भारत होगा, अभी वो टीम इंडिया कह रहे हैं, बैकफुट पे दिख रहे मोदी जी. सर, नहीं, मोदी जी क्या बोले हैं क्या नहीं बोले, टीम इंडिया की बात मोदी करते हैं, लेकिन टीम इंडिया में अगर अपोजिशन नहीं रहेगा तो टीम इंडिया नहीं बनेगी. ये जो भारत है ये भारतीय जनता पार्टी का भारत नहीं है, ये सबका भारत है, सभी विचारधाराओं का भारत है. सबको साथ लेकर ही आपको टीम इंडिया बनानी पड़ेगी. अब ये ऑपरेशन सिंदूर की बात कर रहे हैं, सिंदूर यात्रा निकाल रहे हैं, ये क्या आपकी जागीर है क्या? 26 लोग मारे गए, 26 महिलाओं के का सिंदूर उजाड़ गया, और आप अगर सिंदूर यात्रा निकालते हो तो भारतीय जनता पार्टी किस प्रकार की ओछी राजनीति करे? अगर सिंदूर यात्रा निकालनी है तो सभी पार्टियों को साथ लीजिए ना, देश का विषय है. आप कांग्रेस को बुलाइए, आप शिवसेना को बुलाइए, हमारे आप राष्ट्रवादी कांग्रेस को बुलाइए, आप वामपंथियों को बुलाइए, आप तृणमूल कांग्रेस को बुलाइए. सब हम एक साथ मिलकर सिंदूर यात्रा देश में निकालेंगे, क्योंकि हम इसकी राजनीति नहीं करना चाहते. तो टीम इंडिया बनेगी. आप टीम इंडिया के नाम पर किस प्रकार की ओछी राजनीति करें? अगर सिंदूर यात्रा निकालनी है तो सभी पार्टियों को साथ लीजिए ना, देश का विषय है. आप कांग्रेस को बुलाइए, आप शिवसेना को बुलाइए, हमारे आप राष्ट्रवादी कांग्रेस को बुलाइए, आप वामपंथियों को बुलाइए, आप तृणमूल कांग्रेस को बुलाइए. सब हम एक साथ मिलकर सिंदूर यात्रा देश में निकालेंगे, क्योंकि हम इसकी राजनीति नहीं करना चाहते. तो टीम इंडिया बनेगी. आप टीम इंडिया के नाम पर सिर्फ आपकी पार्टी का प्रोपोगंडा कर रहे हैं. चलिए, थैंक यू. बैठक में 3 एजेंडे मोदी जी ने दिए हैं, किस तरह से देखते हैं? राजनीति और क्या है? नीति आयोग के बैठक में भी सिंदूर की ही राजनीति हो गई ना. आपने देखो ना, सबसे पहले मुख्यमंत्री ने ऑपरेशन, सभी मुख्यमंत्री भाजपा शासित सिंदूर पर चर्चा करते रहे. टीम इंडिया की बात करते हो, उसमें ममता जी नहीं थी, नीतीश कुमार जी भी नहीं थे, नहीं होंगे तो क्या करेंगे आप?
बयान समझ के देने का ऐसा चला, बयान समझ के देने का स्टेटमेंट जो है वो समझ के देने का ऐसा वाणी पे नियंत्रण रखिए। देखिए, उनकी जो पार्टी के नेता है उनको प्रशिक्षण की ट्रेनिंग की जरूरत है। प्रधानमंत्री ने ये शुरुआत अपने खुद से आत्मचिंतन करके, प्रधानमंत्री ही अनाप शनाप बोल रहे हैं ना सिंदूर के बारे में। और जो लोग 20 सड़क हाईवे पे, हाँ, नितिन गडकरी का अभिनंदन करना चाहिए कि सड़क बनाए, और भारतीय जनता पार्टी के नेताओं ने उसका इस प्रकार से इस्तेमाल किया। गडकरी जी का इस्तेमाल अभिनंदन इसलिए करना चाहिए कि सीसीटीवी कैमरे लगाए गडकरी जी, इसलिए सब एक्सपोज हो गया। दर दिन भारतीय जनता पार्टी के लोग एक्सपोज हो रहे हैं। किस प्रकार की गंदे लोग इस पार्टी में है, धन्यवाद। बीजेपी का कह रहे हैं कि जब तक आप रहोगे तब तक दूसरे की यूपी नहीं होगी, ऐसे बीजेपी कह रही है। उसमें बीजेपी का क्या संबंध है? उसमें बीजेपी का क्या संबंध है, मुझे बताइए ना। उद्धव जी और राज्य देख लेंगे। रावसाहेब भाजपतून एक अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे जी सुधीर मुनगंटीवारांची आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे एक प्रगल्भ राजकारणी आहे। महाराष्ट्रावर त्यांचं प्रेम आहे। त्यांनी आमच्या बरोबर प्रदीर्घ काळ काम केलं। ते ज्येष्ठ नेते आहेत। आताचे जे बाजारभंगे आहेत त्यांना महाराष्ट्र माहीत नाही। तर सुधीर भाऊ जे बोलतायत आणि त्यांची एक आतली मनापासूनची इच्छा आहे। तसंच गोगावलेही म्हणाले, भरत गोगावले जे कधी काही शिवसेनेचे एक महत्वाचे आमदार होते, तेही असं म्हणतात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि तसं झालं तर प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे। मी वारंवार सांगतो ही जशी आमची भावना सगळ्यांची आहे, उद्धव ठाकरे साहेबांची आहे। आमच्या पक्षामध्ये त्याच्यावरती काही मतभेदच नाही आहेत ना, असूच शकत नाही। पक्षप्रमुखांनी सूचना केलेल्या आहे, आपल्याला सकारात्मक विचार करून सकारात्मक पावलं टाकायचे आहेत। विषय संपला आमच्याकडे। आम्ही भूतकाळात डोकावत नाही, वर्तमान पाहत नाही, आम्ही भविष्यात पाहतो। धन्यवाद।